कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। What's wrong with you? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा। तुला मी दिसत नाही का समोर? अशी कशी धडकलीस? अंधारात तुम्हाला तरी मी दिसले का? धडकलात ना तरी पण मला? कशाला असा अंधार करून भूतासारखं फिरत राहायचं? लीला, बघा कसं आहे ना, माणसाच्या आयुष्यात लख उजेड असायला। हे पण तुम्हाला त्याचं काय? तुम्हाला दिवसा ढवळ्या तरी गोष्टी कुठे दिसतात? What do you mean? यश आणि रेवती खोटं बोलत होते, दिसलं का तुम्हाला? हे बघ, कुठली गोष्ट कुठेही कनेक्ट करू नकोस लीला। आता मी लावणार कारण तुम्हाला समोरचं बघायचंच नाहीये। मी नुसतं परसेप्शनवर डिसाइड करत नाहीत गोष्टी। यश आणि रेवतीने मला क्लिअरली सांगितलं की त्यांच्यामध्ये काही नाहीये। ओके, हे बघ, या गोष्टी मला अजून डिस्कशन नको लीला। ओके, गुड नाईट। नेहमी समोरची व्यक्ती काय सांगते ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो इजी। कधी कधी आपल्या माणसांच्या मनात काय चालू आहे हे ओळखायचं असतं। तेजे, तुम्ही बोलवलं आम्हाला? हो, वेळ आली आहे। श्वेता आणि यशच्या एंगेजमेंटची तयारी आपण सुरू करायला हवी। येस तेजे, मी काही तारखा काढून ठेवल्यात, तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे मी श्वेताच्या फॅमिलीशी बोलून घेते। अरे वा, मी सांगायच्या अगोदर तुम्ही हे सगळं ऑलरेडी सुरू केलंय। होय जे, यश सेटल होतो यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी काय असणार? जितक्या लवकर त्याचं लग्न होईल तितकं बरंच। लक्ष्मी, हे सगळं घेऊन श्वेताच्या घरी जा, तिच्या फॅमिलीशी बोल आणि त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण डेट फायनल करूया। होय जे, मी आजच मावशीकडे निरोप घेऊन जाते। वहिनी, आता आपण जातोच आहोत तर मग येताना शॉपिंग पण करून येऊ, चालेल ना जे? श्वेताला घेऊन जा। ठीक आहे जे, चला वहिनी। विश्वा, ऑफिस मध्ये सांग येतो। एजे, तुम्ही चूक करताय। ह्याच्यावर डिस्कशन्स झालेले आहेत लीला, आणि मी जे करतोय ते यशच्या भल्यासाठी करतोय। मग यशचं भलं कशात आहे त्याला विचारा ना। एजे, त्याचं जर दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तर मग हे तुम्ही करताय ना, तो अन्याय आहे त्याच्यावर सुद्धा आणि त्या मुलीवर सुद्धा। त्याचं कुणावरही प्रेम नाहीये, तुम्ही उगाच चुकीचे समज करून घेतलेत लीला आई। दुर्गा, तुला चांगलंच माहितीये मी काही चुकीचे समज वगैरे करून घेतले नाहीयेत। तुम्हाला अजूनही कळत नाहीये का? हे सगळं मी त्याच्या सुखासाठी करतेय। या का प्रत्येक गोष्टीत बोलतायत? यशची बहीण मी आहे, त्याचं भलं कशात आहे मला कळतं ना। प्रत्येक गोष्टीत बोलायची गरज नाहीये लीला आई, प्लीज। मी कधी कुठे काय बोलायचं ना ते मी ठरवीन। नाही ठीक आहे, आता मी बघतेच तुम्ही कशी एंगेजमेंट करताय यश आणि श्वेताची। इनफ झालं, एंगेजमेंट होणार आहे। मी श्वेताच्या आईला शब्द दिलेला आहे। प्रेमापेक्षा शब्द महत्वाचा नसतोय जे। नाही मग तसं असेल ना तर मी पण तुम्हाला चॅलेंज देते, काहीही झालं तरी तुम्ही रेऊ आणि यशचं नातं तोडू शकणार नाही। तुला एवढाच कॉन्फिडन्स असेल ना तर ही एंगेजमेंट तोडून दाखव। दुर्गा, तयारीला लगा। येस, थँक यू।
सरू कुठे बाहेर चालली आहेस? कुठे चालली आहेस? सरू मी विचारलं कुठे चालली आहेस? सरू आय नो तू माझ्यावर चिडली आहेस, पण कुठे जातेस हे तरी सांग ना मला प्लीज. बेबी सरू प्लीज एकदा माझं ऐक ना. सरू बघ आय नो तुलाही माझ्याशी बोलायचं म्हणून मी बोलतो ना, आपण गोष्टी सॉर्ट आउट करू. सरू खरंच रागवली का? मी आता काय करू? हॅलो किशोर दादा, काय झालं विक्रांत दादाचं पुढे? आजी बघितलं ना एजेंनी काय केलं? सरळ साखरपुड्याची तारीख ठरवून मोकळे झाले. मग चांगली गोष्ट आहे की तारीख ठरली आहे. कशी चांगली गोष्ट आहे ते? म्हणजे मला तुम्हाला सांगायचंच होतं पण मला कळत नाही कसं सांगू. आता आपलं यश आहे ना, त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी ना रेवती. मला जरा ना असं वाटलं होतं थोडस. हो ना, जी तुम्हाला वाटलं होतं मग मला कळत नाहीये, एजेंना कसं कळत नाहीये? बघा गेले 2 दिवस मी त्यांना सतत हेच सांगायचा प्रयत्न करते. ते बोलले सुद्धा यश आणि रेवती बरोबर. मग ते दोघं काय म्हणाली? अहो आता काय, एजेंनी विचारलं पण त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे या गोष्टीला साफ नकार दिला त्यांनी. असं कसं? ठीक आहे, तर मग नकार दिल्यानंतर आपण काय करू शकतो त्यावर? त्या दोघांचं जर एकमेकांवर प्रेम आहे तर त्यांनी स्वतःसाठी उभं राहायला नको? दोघं ऐक तू माझं, दोघंही नकार देत आहे, मग त्याला इतर कोणी काय करणार? तू मी काय करू शकणार? नाही आजी, काय ना त्यांना भीती वाटते एजन्सी म्हणून नाही म्हणत. असं असू शकतं कदाचित की म्हणतात ना ते काय तरुण वयामध्ये असं ते एकमेकांबद्दल आकर्षण असणं. म्हणजे जर लग्नाचा विषय निघाला असेल की नाही त्यावेळेला ते दोघं गोंधळले असतील. मग आकर्षण असेल, लग्नाबद्दल काही त्यांना विचारच करायचा नसेल. कदाचित रेवतीला विचार करायचा नसेल लग्नाबद्दल, तिने नकार दिला. नाही असं नाही. बघ असं असतं तर तिने आपल्याला येऊन सांगितलं असतं की नाही, तुझ्याशी किंवा माझ्यासोबत ती काहीतरी बोलली असती. मग यशला देखील एक आत्मविश्वास आला असता. तो देखील ठामपणे अभिरामशी बोलला असता, हो माझं रेवतीवर प्रेम आहे. पण आता इथं कशात काही नाहीये लीला, आणि आपण एवढं सगळं का तडफड करतोय? आजी हो हो तुमचं बरोबर आहे, पण मला माहितीये ना असं नाहीये. लीला लीला तुला माहित असून मला माहित असून काय उपयोग आहे? आणि जरा आपण आता हे थांबूया इथे बस. एक मिनिट लीला, आता माझं ऐक बघ, शांत डोकं ठेव आणि ऐक. अभिरामनं श्वेताच्या आईला शब्द दिलाय आणि आता श्वेताचं पुन्हा लग्न मोडणं मला तरी आवडणार नाही. भीती वाटते या सगळ्या गोष्टीची. मी खरं सांगते लीला, मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे की नाही, तुला साथ दिली आहे की नाही, या वेळेला नाही देऊ शकणार या बाबतीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.